नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर। आजची बातमी ऐकून तुम्हाला खूप आनंद होणार आहे, कारण शासनाच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा। शेतकऱ्यांसाठी अशा महत्त्वाच्या योजनांची माहिती आम्ही नियमितपणे देतच असतो। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्ही ज्या रकमेची आतुरतेने वाट पाहत होता ती रक्कम आता प्रत्यक्षात तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। वितरणाचे 2 टप्पे आधीच पूर्ण झाले असून आता तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू होत आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 1 रुपयाही जमा झाला नाही, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि PM किसान सन्मान निधी योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत। मुख्यमंत्री, कृषी विभाग आणि केंद्र सरकार यांनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतला आहे। जर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात तुमच्या खात्यावर 1ही रुपया आला नसेल, तुमच्यासाठी हा तिसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे। आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे, कोणत्या बँकांमध्ये रक्कम जमा होणार आहे, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, तसेच पात्र राहण्यासाठी कोणती महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे, हे सगळे आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की कोणत्या 5 बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे। पहिली बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। जर तुमचे खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असेल तर तुमची प्रतीक्षा आता संपली आहे, तुमच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा होणार आहे। दुसरी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या शेतकरी बांधवांना देखील ही रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। चौथी बँक म्हणजे पोस्ट बँक बचत। पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे। पाचवी आणि शेवटची बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया। युनियन बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, हे लक्षात ठेवा की या 5 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचे खाते असेल तरच तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे। जर या 5 बँकांपैकी एकाही बँकेत तुमचे खाते नसेल तर रक्कम जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। शेतकरी बांधवांनो, आता आपण जाणून घेऊया की कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, म्हणजेच कोण पात्र असणार आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता यापूर्वी जमा झाला आहे, अशा शेतकऱ्यांना 24वा हप्ता देखील मिळणार आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचे मागील हप्ते नियमितपणे जमा झाले आहेत, त्यांना 9वा आणि 10वा हप्ता देखील मिळणार आहे। थोडक्यात सांगायचं म्हणले तर ज्यांना यापूर्वी या योजनेचे हप्ते नियमित मिळत होते त्यांना आताही ते हप्ते नियमित मिळणार आहेत। मंडळी, आता आपण जाणून घेऊया की तिसऱ्या टप्प्यात नेमक्या कोणत्या 13 जिल्ह्यांचा समावेश आहे। शेतकरी बांधवांनो, या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे की नाही ते नीट पहा आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राहून शेती करणाऱ्या सर्व पात्र शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपली आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे। दुसरा जिल्हा म्हणजे अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील शेती करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना देखील लवकरच रक्कम जमा होणार आहे, तुम्ही कसलीही काळजी करू नका। तिसरा जिल्हा हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर देखील रक्कम जमा होणार आहे। चौथा आणि 5वा जिल्हा म्हणजे जळगाव आणि जालना।
जळगाव आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची आणि PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमची ही प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. 6वा आणि 7वा जिल्हा म्हणजे गडचिरोली आणि गोंदिया. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील या टप्प्यात रक्कम मिळणार आहे. तुम्हाला एक मोठा दिलासा मिळणार आहे. 8वा आणि 9वा जिल्हा म्हणजे अकोला आणि अमरावती. अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्याही खात्यावर DBTच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. 10वा आणि 11वा आणि 12वा जिल्हा म्हणजे बीड, बुलढाणा आणि भंडारा या तिन्ही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील शेती करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. 13वा जिल्हा म्हणजे पुणे आणि उस्मानाबाद. पुणे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनाही या योजनेचा लाभ मिळणार असून मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून DBTद्वारे ही रक्कम जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की काही आवश्यक कामे पूर्ण नसतील तर जिल्ह्याचे नाव यादीत असूनही रक्कम जमा होणार नाही. शेतकरी बांधवांना आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्कम खात्यावर जमा होण्यासाठी कोणती पूर्ण असणे कामे आवश्यक आहे. अनेक शेतकरी बांधव ही कामे दुर्लक्षित करतात आणि त्यामुळे त्यांचे हप्ते अडकतात. पहिले महत्त्वाचे काम म्हणजे फार्मर ID काढणे. ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप फार्मर ID काढलेलं नाही त्यांनी तातडीने तो काढून घ्यावा. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे eKYC. ज्या शेतकऱ्याची eKYC अपूर्ण आहे त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, अन्यथा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही. तिसरे महत्त्वाचे काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, ही तिन्ही कामे पूर्ण असलेल्या आणि पात्र जिल्ह्यात राहणाऱ्या तसेच वर सांगितलेल्या 5 बँकांपैकी एका बँकेत खाते असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव आले असेल मात्र ही तिन्ही कामे अपूर्ण असतील तर रक्कम तुमच्याही खात्यात येणार नाही. कृपया लक्षात घ्या आणि तातडीने ही कामे पूर्ण करा. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकऱ्यांसाठी अशाच महत्त्वाच्या योजना आणि सरकारी निर्णयांची अचूक माहिती आम्ही नेहमीच वेळेवर देत असतो. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.